नमस्कार मैत्रिणींनो. तर मी हा अस्तरचा ब्लाऊज 34 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग केलेला होता. तो मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे ऑलरेडी. तर हा मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे. आता स्टिच कशी करते ते पहा. आणि ज्याचे प्रॉब्लेम झालेले ते पुढचा गळा पाठीमागचा गळा कसा फ्रंटचा तुम्ही कट करणार आहे किंवा कसा स्टिच करणार, मी ज्या पद्धतीनं कटिंग केली त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग पण पाहिले, त्याच्याबद्दल मी धन्यवाद करते. आणि हा पण स्टिचचा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्णपणे पहा. तर फ्रंट साईडची मी टक्स करून घेत आहे, तर तो 4 इंचाचा घेतलेला आहे. हे पहा मी अशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे. तुम्ही पण ह्याच पद्धतीने स्टिच करून पहा की तुमचा ब्लाऊज कसा बसत नाही ते मला तुम्ही सांगा. ज्या प्रकारे मी स्टिच केलेला आहे किंवा कटिंग केलेला आहे तो व्हिडिओ पाहिलेला, त्या पद्धतीने तुम्ही पण हा व्हिडिओ पहा. आता पुढची बाजू मी जोडून घेतलेला आहे. कटोरीचा टक्स कसा घेणार आहे, कटोरीचा टक्स इथं आडवा 1.5 इंचच घेणार आहे, उभा 2.5 इंचचा घेणार आहे. आणि जे कापड आपलं एक्स्ट्रा राहतं ते मी तिथं स्टिच करून घेत आहे आणि राहिलेलं कापड जे आहे ते कट करून घेते. आता ही समोरची बाजू आहे ती दोन्ही साईड आधी जोडून घ्यायची आणि नंतर एक पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्या प्रकारे एक पट्टी बॉक्स साईडने जरी जोडून घेतली तरी काही हरकत नाही. आणि हा समोरची बाजू आता कशी जोडायची ते पहा. दोन्ही मार्किंग करून घ्यायची आणि ह्या प्रकारे एक पट्टी जोडून घ्या तुम्ही. आणि हा कस्टमर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. आणि ह्या पेपर कटिंगमुळे आपला ब्लाऊज कटिंग करण्यामध्ये फार वेळ जात नाही, कमी वेळामध्ये ब्लाऊज होतो. अर्जंट ब्लाऊज आला तर आपण अर्ध्या तासामध्ये त्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतो. ते फोल्ड करून मी आता घेणार आहे. आता एक पट्टी जोडून घेते. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. राहिलेलं कापड आहे ते आपण कट करून घेऊ. आता दोन्ही समान बाजू घ्यायच्या आहेत. आता काच बटनची पट्टी आपण कशी फोल्ड करून घेतो ते पण पहा. अगदी कमी वेळात ब्लाऊज इतका स्मूथली होतो ना तयार करून, इतका छान दिसतो. आता बटन पट्टी करून घेत आहे आपण. तुम्ही पण अशा प्रकारे ब्लाऊज तयार करून पहा, तुम्हाला पण एकदम छान वाटेल आणि कमी वेळात ब्लाऊज होणार आहे. आता हे समोरचा गळा मी कट कसा करते ते पहा. अगदी गोलाकार देऊन कट करून आपल्याला पण ते कटोरीच्याच फक्त बाजूला कट करायचं आहे, वरती आपल्याला कट करायचा नाही आहे. अशा प्रकारे आता ही मागची फ्रंटची बाजू आणि पुढची बाजू दोन्ही समान लावून घ्यायची आहे. आणि ह्या प्रकारे आपण शोल्डर जोडून घेणार आहे. आता गळ्याची पट्टी मी जोडून घेते अगोदर. त्या प्रकारे गळ्याची पट्टी जोडून घेतली की शोल्डर कसा जोडायचा ते पण पहा तुम्ही. हे पहा दोन्ही समान आपल्याला घ्यायचे आणि पिन लावून घ्यायची, जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना इकडे ते व्हायला नको. आता शोल्डर जोडताना कसा जोडते ते पहा. शोल्डर तर अजिबात उतरत नाही. तर अशा प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा आता समोरील पाठीमागली बाजू बघायची आहे आपल्याला. शोल्डर पण पाहायचं आहे आणि बाही पण. आता बाही कशी जोडणार आहे ते मधोमध आपण जो टक्स घेतलेला असणार त्या प्रकारे आपल्याला आता टक्स घेऊन बाही जोडून घ्यायची आहे, मधोमध ठेवून. त्या प्रकारे आता बॉक्स मी करून घेणार आहे फिटिंगसाठी. हे पहा किती कमी वेळामध्ये ब्लाऊज झालेला आहे तयार करून. आता फिटिंगसाठी आपल्याला तयार करून ह्याची कमर आहे 31, तर 7.5 मी टाकणार आहे. 7.5 ते 7:45 कंबर घेणार आहे. छाती 34 आहे तर 8.5
8:30 छाती घेणार आहे. 8:30 किंवा 8:45पर्यंत घेणार. का तर लूजमध्ये ठेवायचं म्हणलं की लूजमध्ये ठेवून आपण फिटिंग करून घेतो आणि नंतर कस्टमर आले की त्यांना अंगात घालून मगच मी फिटिंग करून देते. तर झाला ब्लाऊज तयार. जर कोणाचा प्रॉब्लेम असेल किंवा काही ब्लाऊज बसत नसेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला. आता इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येतील. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय सर्वांना.